राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायण विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कैसेची सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीच्याशे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे किरिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे हे नमस्कारोनी आता चला विचारसागर तरंग 7वा परिच्छेद 7वा समाधीचा प्रकार। हा समाधीचा प्रकार जो पूर्व पक्षी आहे त्यानं समाधीचा प्रकार सांगितला। अभ्यास करून पास होणं वेगळं असतं आणि अभ्यास न करता पास होणं वेगळं असतं। तसा विचार जर केला तर जो पूर्व पक्ष आहे त्या पूर्व पक्षाचा हा विषय नाही। कोणाचा?
पूर्व पक्षाचा समाधी सांगणं हा विषय नाहीच, पण त्या पूर्व पक्षानं योगशास्त्राच्या पाठीमागे बसून जो योगी लिहित आहे ते त्यांनी लिहिलं आहे. अभ्यास न करता पास झालेला हा पूर्व पक्ष. कारण हे समाधीचा जो प्रकार आहे हा योगशास्त्राचा, आणि जो समाधीचा प्रकार आहे तोच वेदांताचाही आहे. पण साधने वेगळी सांगितली, पण स्वरूप वेगळं नाही साधनाचं. विवेक, वैराग्य, साधन संपत्ती आणि मुमुक्षुत्व विषय, अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध ही जी साधने सांगितलेली आहेत वेदांत शास्त्रानं, त्याच वेदांत शास्त्राच्या साधनाचा अर्थ म्हणजे योग्यांनी सांगितलेल्या साधनाचा आहे. आणि योगशास्त्राची उत्पत्ती आणि वेदांत शास्त्राची उत्पत्ती पतंजलीने योगशास्त्र वेदांत शास्त्राच्या नंतर सांगितलेलं आहे. म्हणजे तेच पतंजलीनं सुद्धा वेदांत शास्त्राचाच आधार घेऊन समाधीशास्त्र सांगितलं, म्हणजे योगशास्त्र सांगितलं आहे. पण योगशास्त्रामध्ये जो शेवटचं साधन समाधी सांगितलेलं आहे, तेच वेदांत शास्त्रामध्ये शेवटचं साधन संबंध सांगितलं आहे. संबंधामध्ये आणि वेदांत शास्त्रानं जो संबंध सांगितला आहे त्या संबंधामध्ये आणि समाधीमध्ये यत्किंचितही फरक नाही. एवढाच फरक आहे, जे समाधीमध्ये अनुभव येतो, प्रतीती येते, ती प्रतीती योगी व्यापक मानत नाही. योगी व्यापक मानत नाही आणि वेदांत शास्त्र ती प्रतीती व्यापक मानतं. आपण आता विवेक वैराग्यादी साधनाचा अर्थ बघितलेलाच आहे. तोच अर्थ या ठिकाणी समाधीच्या प्रकारामध्ये जे काही साधनं सांगितले ते तोच अर्थ निघतो. मग या ठिकाणी समाधीचा प्रकार का सांगितला? हे वेदांत शास्त्रानं सांगितलाय का? हा कोणी काढली कळ? ही पूर्व पक्षानं काढली कळ, आहे का नाही? मग या ठिकाणी ग्रंथकारांनी ती का लिहिली? तर याचंही एक गूढ महत्त्व आहे. या साधनाने जर प्रक्रिया केली, योग आसन लावून जर केला, तर प्रत्यक्ष प्रमाणानं आपणाला अनुभूती येते नगदी. आणि वेदांत शास्त्रानं जे काही साधनं सांगितलेली आहेत त्या साधनानं जर गेलं तर हळूहळू ढाळे ढाळे, एकदाच तेवढी साधनं होत नाहीत. आता योगशास्त्रातही तेवढी साधनं होत नाहीत, एकाएकी होत नाहीत. पण ज्या काली समाधी अवस्थेमध्ये प्रतीती प्रत्यक्षताला येती, प्रत्यक्षत्वाला ब्रह्मानुभूती
जी येते ती प्रत्यक्षानं येते. प्रत्यक्षानं जसं फोनवर बोललं तरी तोच माणूस आहे आणि प्रत्यक्ष बोललं तरी तोच मनुष्य आहे. मग योगशास्त्रामध्ये जी काय प्रत्यक्षता आहे ती प्रत्यक्षता प्राप्त करण्यासाठी, योगशास्त्राची प्रत्यक्षता प्राप्त करण्यासाठी शरीराची जी काय सहनशीलता असते, पुष्टता जी असते समाधी साधण्यासाठी, ती पुष्टता संसारिकाची नसते. अधिकारी जर संसारिक असेल तर त्याची ती तेवढी अधिकारता योग लावण्या इतकी नसते. आणि तो जर बळच योग लावायला जर निघाला तर कधी कधी त्याचा प्राणही जाऊ शकतो. ह्या योगशास्त्राच्या ह्याच्यात गेला तर तो म्हणजे तो एखाद्या वेळेस समाधीत गेला तर गेलाच, पुन्हा वापस येतच नाही. पण वेदांत शास्त्रानं जो काही संबंध सांगितला आहे तो ज्ञानातून सांगितला आहे. कशातून? ज्ञानातून सांगितला आहे. आणि ज्ञानातून ही अपरोक्षता ही प्रतीतीला येते, है का नाही? म्हणून योगापेक्षा ज्ञान साधना ही सोपी आहे. त्याच्यामुळंच माऊली काय म्हणलेत, योगाची वाटा जे निघाले गा सुबटा तया दुःखाचा चिवाटा भाग आला. असं माऊलीनं योगाबद्दल सांगितलेलं आहे, है का नाही? मग योग करण्यापेक्षा ज्ञान प्राप्त करून घ्यावं. अहो जे ज्ञान गेलं आहे, हरपलं आहे, तेच सापडायचंय ना. योग करून घेणं म्हणजे बळच काढणे, बळच प्राप्त होणे. ते बळच ते काही उत्पत्ती करायची म्हटलं ना, पूर्वीचे पिकं कसे होते? कमीत कमीत 5-6 महिने लागायचे, 5 महिने तरी लागायचे, है का नाही? आणि त्याच्यामध्ये कस वेगळीच होती, पौष्टिकताही होती, है का नाही? आणि हानी काहीही नव्हती, है का? आणि आता जी काही लवकर काढणारी पिकं, निघणारी पिकं जी काढली आहेत, हायब्रिड, त्याला हायब्रिड लवकर येणारी, त्याच्यामध्ये एकतर कशी नाही आणि शरीराला हानिकारकही आहेत, है का नाही? मस्त लवकर येतात, उत्पन्न जास्त देतात, पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर तसा योग आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आहे का नाही? आणखी एक कथा आहे. ती कथा म्हणजे तिचं नाव लक्षात येणार नाही आता. ते खूप दिवस झालं ते बघितलेलं होतं. पूर्वी टी व्हीवर रामायण येत होते. रामायण होतं का महाभारत होतं की? हां, महाभारतामध्ये होतं काय, तर त्याचं नाव सुद्धा लक्षात नाही आता त्या. आणि तिला एक मुलगा झाला होता आणि तो मुलगा तिला, त्या मुलाला आयुष्य कमी होतं. त्या मुलाला आयुष्य किती कमी होतं. आणि मग त्या कमी आयुष्यामध्ये तिला तो मुलगा मोठा करून कशावर तरी विजय प्राप्त करून घ्यायचा होता. मग तिनं रासायनिक क्रिया करून त्या मुलावर, तो मुलगा कालचक्र तिनं काय केलं, हे कालचक्र
बंद केलं, कालचक्रावरच परिणाम केला तिनं. आणि जर समजा 10 वर्षे 100 वर्षे व्हायचे नियमानं, तर ते 10च वर्षे झाले. 100 वर्षाचे तिनं काय केले? 10च वर्षे केले. सूर्याची गती कमी केली, सूर्याची गती कमी केली, सर्वच कमी केलं. नद्याचा प्रवाह कमी केला, म्हणजे जे नैसर्गिक क्रिया आहेत त्या तिनं कमी केल्या. कशानं? रासायनिक प्रक्रियानं. आणि तिच्या मुलाला त्याच्यावरही रासायनिक प्रक्रिया केली आणि त्यालाही मोठं केलं. मग तो एका वर्षातच तरुण झाला, एकाच वर्षात तरुण झाला. आणि त्या मुलाकडून जे काय प्राप्त करून घ्यायचं होतं ते प्राप्त करून तिनं घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस सगळे देव धावले. ते म्हणले, बाई असं करू नको, सृष्टीचा नाश होईल ना असं केल्यानं. म्हणून सगळ्या देवांनी तिला समजूत घातली आणि नंतर ते कालचक्र तिनं वापस, म्हणजे तितकं जास्त पळवलं आणि जशाला तसं झालं. ते सांगायचं तात्पर्य काय? तशा गोष्टी का चांगल्या असतात का? हा, योगाच्या साह्यानं परमात्म्याची प्राप्ती करून घेणं म्हणजे ते सर्वांना प्राप्त होतं का? म्हणून तर ते ज्ञानगा बरवे, जरी मनी आथे आणावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. म्हणजे ते ज्ञान प्राप्त करून घ्यावं, पण त्या ठिकाणी अहंता ठेवू नये. त्या ठिकाणी अहंता, अहंकार राहू नये. अहंकार रहित व्हावं लागतं ज्ञान झाल्यावर. असं योगाचं आणि ज्ञानाचं प्रकरण आहे. मग आता या ठिकाणी पूर्व पक्षानं समाधीचा प्रकार सांगितला. तो कशासाठी? तर ज्ञानी पुरुषानं या समाधीत राहावं. आता ज्ञानी पुरुषाला समाधीत राहायची काय गरज आहे? तो समाधीतच असतो. ज्ञानी पुरुष हा समाधीमध्येच असतो ना, निधिध्यासनामध्येच असतो. निधिध्यास ही समाधी आहे की नाही? आणि त्या कालामध्ये वृत्तीचा जो काय भाव असतो तो ब्रह्माकारच असतो. आणि तो त्या वृत्तीचा भाव जसा जसा व्यापक होईल तसा तसा ब्रह्माशी संबंध एकरूप होतो, है का नाही? मग ज्ञानी पुरुषाची समाधी ही मांडी घालून नसते. ज्ञानी पुरुषाची समाधी मांडी घालून असते का? दळता कांडता चालता बोलता त्याची समाधी असते. तो त्याचा भाव विसरत नाही आणि भाव न विसरता तो त्याचं कर्म करीत असतो, है का नाही? म्हणून हे एकदम सोपं आहे. शहाणा तो धनी घेतो आहे, न लागती सायास जावे वनंतरा आणि सुखी येतो घरा, है का? आणि योग करायचा म्हणल्यावर कुठे वनातच जावं लागण ना, है का नाही? मग सोपं सोडून अवघडात कशाला पडायचं, है का नाही? मग हे सोपं सांगितलं तरी हे अवघड वाटायले, हे सोपंच अवघड वाटायले. आणि ते अवघड किती अवघड असन न करणाराला, है का नाही? सोपं सांगितलेलं सुद्धा सोपं वाटाणा म्हणल्यावर याचाच अर्थ परमार्थाच्या कक्षेमध्ये ते येतच नाही.
अद्रष्टच नाही तसं मूळचं, मग जन्मून काय उपयोग आहे? म्हणून तर त्याला जन्म मानित नाहीत. जो आत्मप्राप्ती करून घेत नाही त्याचा जन्मच झाला नाही म्हणतात. कारण जन्माला येऊन काही केलंच नाही तर त्याला जन्म म्हणावं का मग? असो, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांगाने निर्विकल्प समाधी होतो. हे अष्टांग आहेत ते समाधीचे. ही साधनच आहेत. 8 साधनं हे करत 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 समाधीपर्यंत जावं लागतं. यम नियमापासून तो पल्ला गाठायचा असतो समाधीचा. मग आता यम म्हणजे काय, नियम म्हणजे काय, यांच्या व्याख्या पाहिजेत आपणाला, आहे का नाही? यम कशाला म्हणतात? मग यम हा नियम आपल्या विवेकाशी जुळतो का? यम म्हणजे विवेक आणि नियम म्हणजे वैराग्य. नियम म्हणजे वैराग्य. आता असं म्हणल्यावर तेवढं कळायचं नाही. पाठीमागे एक कोष्टक दिलेलं आहे, हठयोग म्हणून. हठयोगाचं कोष्टक आहे, याला हठयोग म्हणतात. हट्टानं केलेला. हां, आता हट्टानं मागितलेलं कसं असतंय? नियमातलं असतंय का ते? हां, त्याला म्हणतात हठयोग. मग त्या हठयोगामध्ये यम नियम हे सुरुवातीचे साधनं आहेत विवेक वैराग्यासाठी. मग यम म्हणजे काय? तर यमाचे 5 प्रकार आहेत. यमाचे 5 प्रकार आहेत. त्यामध्ये अहिंसा. अहिंसा म्हणजे काय? ते म्हणतात कोणाशी क्लेश न होऊ देणे, न करणे, कोणाला दुःख न देणे. याला काय म्हणायचं? अहिंसा. अहिंसा हा जो नियम आहे तो यमाचा आहे, त्याला म्हणतात यम. आता अहिंसा म्हणजे, हिंसा म्हणजे काय? हिंसा कळाली तर अहिंसा कळेल. हिंसा करणे म्हणजे दुसऱ्याला दुःख देणे, त्यालाच हिंसा म्हणायची. मारणे म्हणजे हिंसा तेवढाच अर्थ नाही, दुसऱ्याला दुःख देणे. म्हणून तुकाराम महाराजांनी कोण्याही जीवाचा न घडो मत्सर हे पहिलं साधन सांगितलं. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. मत्सर म्हणजेच त्याच्यामध्ये मग आता हे यम सगळेच आला. ईश्वंबर पूजनाचे हे परमात्माचं स्वरूप आहे. दुसरा जीव म्हणजे कोण आहे का नाही? आता तो जरी मानित नसेल मी परमात्मा आहे, हा, पण तो नाही का? अशा अर्थानं तुकाराम महाराज म्हणले ते देवाचं स्वरूप आहे. मग त्याला का म्हणून आपण विनाकारण त्रास द्यायचा? आपल्या भल्यासाठी त्याला त्रास का म्हणून? हां, मग त्याला त्या क्रियाला, त्रास देण्याच्या क्रियाला काय म्हणतात? हिंसा, आहे का नाही? आणि ती हिंसा न करणे म्हणजे अहिंसा, आहे का नाही? म्हणजे तसं न करणे. आता हे सगळे साधन तसं बघितलं तरच कळतील ना, अशा व्याख्यानच, आहे का नाही? एकांगी व्याख्या केल्यानं जमन का? दोन्ही बघावं लागल. नंतर सत्य
अहिंसा झाल्याच्या नंतर सत्य. आता सत्य हे त्याच्या यमातलाच आहे प्रकार, म्हणजे 5 प्रकारानं यम बनवतो. मग त्याच्या ठिकाणी यम आला म्हणायचं, यम. आता सत्य म्हणजे काय? खरे बोलणे. सत्य कशाला म्हणतात आपण? खऱ्यालाच सत्य म्हणतो. आणि मग सत्य केव्हा होतं? खोटं जर नाही बोललं, आहे का नाही? आता खोटं बोलणं खरं बोलणं हे आपणाला कळत आहे ना, प्रत्येक जीवाला कळतंय खोटं कशाला म्हणतात, खरं कशाला म्हणतात, आहे का नाही? पण काही अंशी कळत आहे, सर्व अंशी कळत नाही. आता जो वेदांत शास्त्र श्रवण करतो आणि त्याला विचारलं की तू कसा आहेस, तर तो काय म्हणेल? मी तुम्हाला खरं सांगतो, मी ब्रह्मरूपच आहे. तो काय म्हणेल? मी तुम्हाला खरं सांगतो, मीच ब्रह्मरूप नाही, सर्व जीव ब्रह्मरूपच आहेत. आता हे सत्य झालं का नाही बोलणं? हा. आणि सांसारिक जीवाला विचारलं आपण, तर म्हणतो काय मी दिसायलो की तुम्हाला? हा जो माझा देह तुम्हाला दिसायला तोच मी आहे. हा, याच्या इतकं तुम्हाला खरं कोण सांगणार आहे? हा, हे किती खरं आहे, प्रत्यक्ष आहे ना. मी तुमच्या समोर दिसायलो आणि तोच मी आहे, असा संसारिक म्हणू लागला. आणि त्यालाच काय म्हणायला तो? हे सत्य आहे. मग त्याचं ते सत्य तो मानायला आहे, पण सत्य आहे का ते? म्हणजे कितपर्यंत सत्य त्याला कळत आहे? तो म्हणतो बा खोटे बोलू नये, खरं बोलावं. ते काय म्हणताय? खोटे बोलू नये. खोटं न बोलण्याला खरं बोलणं म्हणते. इतकंच मानता येते, इतकं कळत आहे त्याला. हा, म्हणजेच त्याला खरं आणि खोटं हे कळत आहे, पण काही अंशापुरतंच कळत आहे. सर्व अंशातलं खरं खोटं कळत नाही. म्हणजे खरं खोटं कसं सांगितलंय शास्त्रानं, खरं कशाला म्हणावं आणि खोटं कशाला म्हणावं, हे संसारिकाच्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळे त्याला कळत नाही, आहे का नाही? आता असत्य कशाला म्हणतात? असत्य जे सत्य नाही त्याला म्हणतात. हा, आणि मग ते केव्हा असतं का? आता दोरीवरला सर्प कसा आहे? मग मिथ्याला असत्य म्हणल्यावर जमतं का? मग असत ख्याती आपण मानली असती. आपण अनिर्वचनीय ख्याती का म्हणून मानली वेदांत शास्त्रानं? असत्याचा अर्थ काय आहे? कधीच नसतंय, ते प्रतितीलाच येत नाही. असत्य कायला म्हणते तर ते कधीच नसतंय आणि त्याला म्हणते तर असत्य. तसा संसारिक जीव असत्याचा अर्थ तसा करतो का? आहे का नाही? म्हणजे असत्य कशाला म्हणते हे माहित आहे का? संसारिक जीवन नाही. पण असत्य मानित नाही का ते? मग ते खोट्यालाच असत्य मानते. आणि खोटं कसं असतंय? ते दिसतंय मात्र खरं नसतंय, त्याला खोटं म्हणते. दिसतंय पण ते खरं नसतंय. म्हणून रोजवारला सर्प हा कसा आहे? खोटा. दिसतंय पण खरा नाही म्हणून खोटा, त्यालाच मिथ्या म्हणतात ना. आता मिथ्या हा शब्द शास्त्रीय आहे का नाही? मग जगत खोटं आहे, जगत खरं नाही, जगत खोटं आहे, जगत खरं नाही, याचा अर्थ काय समजायचा? जगत मिथ्या आहे का नाही? खरं नाही याचा अर्थ ते खोटे बी नाही. खरं नाही याचा अर्थ काय धरायचा? खोटं नाही. हा, खोटं नाही याचा अर्थ काय धरायचा? ते खरं नाही. म्हणजे खरंही नाही आणि खोटंही नाही. हे खऱ्या खोट्याच्या निराळे जग. इथं ही वेगळीच सत्ता निर्माण होणारी आहे. खऱ्या खोट्याच्या निराळी सत्ता आहे.
आहे का नाही? आपण ज्याला खरं म्हणतो तसं खरं नाही ते, आपण ज्याला खोटं म्हणतो तसं खोटं नाही. हे खऱ्या खोट्याच्या निराळं, त्याला म्हणतात मिथ्या. आहे का नाही? मग मिथ्या असत रूप आहे का? असताची प्रतीती येत नाही, असताची प्रतीती येत नाही. वंद्यापुत्र अत्यंत असत आहे, असत रूपच आहे ना, मग त्याची प्रतीती येते का? नाही. आहे का नाही? मग तसं जगत हे असत रूप जर मानायचं असेल तर याची प्रतीती यायला नाही पाहिजे होती, पण प्रतीती यायली म्हणून त्याला काहीतरी सत्ता द्यावी लागेल. त्याला तसं असत रूप मानता येणार नाही. भलं का व्हायना पुन्हा नंतर ते असत रूपच होईल यथार्थ अर्थानं. पण प्रतीती का आली? प्रतीती आली होती, प्रतीती आली होती, प्रतीती निवृत्त केली. हा, ह्या क्रिया केल्यात ना आपण, त्याचे साक्षी आहेत ना. आत्ता जगताचे आपण साक्षी आहेत आत्ता. आहे का नाही? मग आपल्या प्रतीतीला जगत आहे ना. मग प्रतीतीला जगत आहे त्या अर्थी हे नाही रूपच आहे, हे खरं आहे. दोरीवर सर्प कधीच नसतो, ब्रह्मावर जगत कधीच नसतंय, आणि आत्मा जीव कधीच होत नाही, आपण जन्माला कधीच येत नाहीत. पण दिसायले त्याची काय भानगड आहे? ही भानगड. हां, जसा देव कधीच झोपत नाही, देव कधीच झोपत नाही, पण 4 महिने, हे 4 महिने योग निद्रेमध्ये असतो असं शास्त्रामध्ये मानलं आहे. योग निद्रामध्ये असतो. आहे का नाही? मग ती योग निद्रा कशी असते हे जाणून घ्यावं लागतं. ते आपल्या निद्रासारखी असते का? जीवाची जशी झोप असते तशी देवाची झोप मानायची का? हा, विषय लांबन पुन्हा. यमामधले 2 प्रकार झाले, अहिंसा आणि सत्य. आहे का नाही? मग सत्य कशाला म्हणायचं? खरे बोलण्याला म्हणायचं सत्य. आहे का? मग आस्ते, आस्ते म्हणजे काय? तर परक्याच्या वस्तूवर आपण ममत्व ठेवू नये, त्याला म्हणायचं. दुसऱ्याची वस्तू माझी म्हणू नये, त्याला म्हणायचं आस्ते. आहे का नाही? आता आस्ते हा शब्द संस्कृतमध्ये आहे. आहे का नाही? पण त्यालाच शास्त्रामध्ये आसक्ती म्हटलंय. विषयाच्या ठिकाणी आसक्ती. आहे का नाही? आस्ते, आसक्ती थोडे समानच वाटतात. ते शब्द सुद्धा थोडा समानच वाटतो का नाही? मग आस्ते हा का म्हणून या ठिकाणी यमाच्या ठिकाणी प्रकार सांगितला? तर जीवाच्या ठिकाणी तो दोष आहे ना. हा, म्हणून त्याला तो यम सांगावा लागल ना. हा यम आहे. यम म्हणजे दंडक. यम म्हणजे काय? दंडक आहे. तो स्वीकारावाच लागतो. दुसऱ्याच्या वस्तूवर आपण ममत्व ठेवणं म्हणजे त्याला, त्या वृत्तीला किंवा त्या मान्याला काय समजायचं? दोषच मानावं लागेल ना. हा, मग वृत्ती अंतःकरण निर्दोष करायचा असेल तर ते आस्ते निवृत्त करावं लागेल ना. आहे का नाही? आसक्ती ती दुसऱ्याची वस्तू दुसऱ्याचीच आहे आणि माझी वस्तू माझीच आहे. ते थोडेच म्हणायला लागले तुमची वस्तू दुसऱ्याची अशी माना. तुमची वस्तू तुमचीच आहे आणि दुसऱ्याची वस्तू दुसऱ्याचीच आहे. हे मानण्याला यम म्हणतात. हा यम असायला पाहिजे.
आणि ब्रह्मचार्य, ब्रह्म आचरण. आता ब्रह्मचार्य हा संसारिकाच्या ठिकाणी हा गुण येणारच नाही. ब्रह्मचार्य हा संसारिकाच्या ठिकाणी येईल का? तो बोलूनच कसा आहे, लग्न करतो बोलूनच, वाजून गाजून बँडबाजा लावून करतोय तो लग्न. मी ब्रह्मचारी नाही रे असं सांगून मला आता ब्रह्मचारी राहायचं नाही, मला मुंजे राहायचं नाही असं बोलूनच करतो का नाही तो? आता या ठिकाणी हे साधन ब्रह्मचर्याचं सांगितलंय. आता हे ब्रह्मचर्याचे साधन यांनी हठयोगामध्ये सांगितलंय. तसं आता हे साधन तिकडं सांगितलंय का? आसोनी संसारी जिव्हा वेगू करी. माऊलीनं काय सांगितलंय? आसोनी संसारी जिव्हा वेगू करी. आता इथं ब्रह्मचर्य का सांगितलं त्यांनी? कारण योगाला ब्रह्मचर्य लागत आहे म्हणजे लागत आहे. ब्रह्मचर्य वाचून समाधी लागतच नाही. आणि इकडं ब्रह्मचर्य जरी नाही ठेवलं तरी ज्ञान प्राप्त होत आहे का नाही? आता या ठिकाणी बुद्धीचा खेळ आहे. ज्ञानामध्ये बुद्धीला विकसित करायचे आणि योगामध्ये सगळ्या शरीरालाच विकसित करावं लागतं, धष्टपुष्ट करावं लागतं. आणि ज्ञानामध्ये बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एक एक केशिराजी सकळ सिद्धी नुसत्या बुद्धीच्या जोरावरच त्याला मिळविता येत आहे का नाही? एखाद्या वेळेस जो पैलवान असतो का मोठा ताकदवान, म्हणजे त्यानं कसरत हे चांगली केलेली, म्हणजे तो जातीवंत पैलवान. शरीर हे कमीलंय त्यानं, पण डावपेच कमी, त्याला डावपेच कमी. खूप ताकदवान आहे पण डावपेच कमी. आणि एखादा त्याच्यासारखा धष्टपुष्ट नाही पण डावपेचानं. आता ज्याच्या ठिकाणी डावपेच येतं तो बुद्धिवान मानायचा, आणि ज्याच्या ठिकाणी डावपेच नाहीत पण ताकद आहे, मग कोण श्रेष्ठ भरणार? कशानं? डावानंच पाडता येतो, युक्तीनं पाडता. मोठा जरी पैलवान दीडीचा असला तरी पण युक्तीनं पाडता येतो. आणि पाडण्यासाठी युक्तीच लागते, शक्ती. आता शिवाजी महाराजानं स्वराज्य स्थापना केली, शक्तीनं केली का युक्तीनं केली? आहे का नाही? म्हणून शक्तीपेक्षा युक्ती ही, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलेली युक्ती ही भारी आहे, श्रेष्ठ ठरती. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणले, तर काय म्हणले? युक्तीचे ती खोली. तुका म्हणे नेनो युक्तीची ती खोली, म्हणून ठेविली पायी डोवी. युक्ती ही इतकी सखोल सांगता येते, एवढी हिताची सांगता येते की त्या युक्तीनं ब्रह्मतत्व प्राप्त करून घेता येतं, ब्रह्मरूप होता येतं. आणि ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, म्हणून ठेविली. त्यांच्या चरणावर त्याच्यामुळं मस्तक ठेवायलो. ते कळालं त्यांना की हे युक्तीत अग्रेसर आहेत, युक्ती सांगण्यात अग्रेसर आहेत, आहे का नाही? हे नुसतं योगी नाहीत तर यांच्याकडं युक्तीसुद्धा तशीच आहे. सांगायचं तात्पर्य, ब्रह्मचार्यापेक्षा ब्रह्मचारी राहून ब्रह्मानंद प्राप्त करणं आणि संसारिक राहून ब्रह्मानंद प्राप्त करणं, दोघालाही तोच मिळणार आहे. पण एकाला कष्टप्रद आहे, भीक मागून खावा लागेल, दुसऱ्याच्या दारालाच त्याला फिरावं लागल.
आणि संसारिक तसा जर कोणी भिकारी आला तर त्याला वाढीतो, हा, दान देऊन तो ब्रह्म प्राप्ती करून घेतो. आणि हा दुसऱ्याच्या दाराला जाऊन कोण योगी आहे का ना, त्याला कोण भाकरी घाली, बायका नाहीत, काय नाही, त्याला लग्नच नसल्यामुळं आहे का नाही. मग योग्यापेक्षा संसारिक श्रेष्ठ आहे का नाही. म्हणून ब्रह्मचर्य हे ज्ञानी पुरुषानं पाळायला पाहिजे. असं मत कोणाचं आहे? हे कोण सांगायले? पूर्व पक्ष आहे का नाही. आता तो सुद्धा ब्रह्मचारी नसेल आणि तोच सांगायला. आता पूर्व पक्षी कोणीच नाहीत ब्रह्मचारी, कोणीच पहिले नव्हते. पण त्यानं काय केली? कॉपी करूनच सांगायला. मग ब्रह्मचारी एक पाहिजे. आणि अपरिग्रह म्हणजेच अपरिग्रह अनेक वस्तूचा संग्रह, कामापुरतंच साठवणूक करणे, म्हणजेच घरात कनिंग नसुनी. त्याचं म्हणणं काय? घरात जेवढं दररोज लागतंय तितकंच. पण त्याच्या म्हणण्याचा भाग असा आहे की जो एखादा संन्यासी असतो त्यानं जेवढं लागत आहे तेवढीच भिक्षा मागावी. सुरुवातीपासून तसंच म्हणणं आहे, जास्त त्यांना हव्यास करू नये. म्हणजे त्यानं अपरिग्रहामध्ये राहावं. परिग्रह साठवणूक त्यानं करू नये. आपले जिथपर्यंत पाय येतं तिथपर्यंतच आथरून करून पसरावं, त्याच्यावर पसरावं. पायापेक्षा लांब आथरून नसू नये. अंतरून पाहून पाये पसरावे. अंतरून पाहूनच, जितका अंतरून आहे तितकेच पाय लांबवावे. हे मनही. पण जितके पाय येतं तितकंच अंतरून असावं, हे त्याच्यापेक्षा उत्तम. जितके पाय लांबत येन तितकंच आतरून असावं, जास्त आतरून नसू नये. काय होईल? जर आथरून लांब असेल तर त्याच्यावर दुसरं प्राणी येऊन बसतील, आपण झोपल्यावर घाण करून जातील. म्हणून आपल्या पुरतंच असावं, दुसऱ्याला त्या ठिकाणी त्यांचा संबंध येऊ नये. म्हणजेच याचा अर्थ जर भिक्षा मागायला गेला तर पोत भिक्षा घेऊ नये. त्यानं काय करावं? दररोज जितकी भिक्षा लागती तितकीच भिक्षा आहे का नाही, असं त्याचं म्हणणं आहे. त्याला म्हणतात अपरिग्रह. त्यानं परिग्रह करू नये, अपरिग्रहामध्ये राहावं. अपरिग्रहामध्ये लहान घरामध्ये राहावं. मोठ्या घराची काही त्याला आवश्यकता नाही. कशाला? एकट्याच जीवाला काय करायचं 17 खोल्या? तो एकटाच राहणार आहे ना, मग जास्त कशाला परिग्रह करायचा. पण हे संन्यासाचे साधनं आहेत. हे कोणाचे येतं? साधनेच. आता हे संसारिकाला लावल्या जमतील का? आता हे यम जे साधन, आता हे 5 साधनं सांगितले त्यांनी, हे संसारिकाच्या ठिकाणी बसतील का? काय बसतील आणि काही बसायचे नाहीत, आहे का नाही. आता खरं बोलावं, हे संसारिकाच्या ठिकाणी जमेल. हे जमेल ना संसारिकाला खरंच बोलायचं, खोटं बोलू नये. हे संसारिकाला जमेल का नाही? जमत आहे ना. का त्याला म्हणावं लागतंय का? बायको जर म्हणायली मला साडी आणा, मला साडी आणा, नुसतं हो म्हणायचं ना, आणायचीच नाही. हो म्हणायचं आणि आणायचीच नाही. सक्राती दिवशी गावाला जायचं.
खोटे बोलून जमतंय का? आणायचे असेल तर होच म्हणावं लागेल, नसली म्हणायचं पैसे नाही ते धकाव कशावर. म्हणजे इतकं खरं बोलता येते का नाही? म्हणजे खरं बोलता येतंय संसारिकाला. संसारिक परमार्थ करणाऱ्या संसारिकाला म्हणायलो, त्या संसारिकाला नाही. परमार्थ करणारा त्या संसारिकाची तर आता हेच नाही ना, इथं संबंधच नाही ना, आहे का? म्हणजे आपल्याला खरं बोला येतंय, आहे का नाही? अहिंसा पाळा येते, आहे का नाही? आणि असते म्हणजे परक्याच्या वस्तूवर महत्व नाही ठेवायचं म्हणल्यावर जमत आहे ना. 3 जमत आहेत ना, फक्त ब्रह्मचर्य, हा, आहे का नाही? पण हे ब्रह्मचर्य ह्याच्यामध्ये अशी सूक्ष्मता सांगितलेली आहे की जोपर्यंत विधीचा नियम आहे, कारण जे काही संस्कार असतात, लग्न संस्कार, लग्नाचे संस्कार जे असतात, लग्न जे करायचं असतं ते केवळ प्रजा उत्पत्तीसाठी करायचं असतं. लग्न कायसाठी करते तर प्रजाची उत्पत्ती. आणि मग जे उत्पत्ती करणं झाल्याच्या नंतर ब्रह्मचार्य बाळगता येतं ना. आता 2 लेकरं झाली किंवा 3 लेकरं झाली, काही 10-5 वर्षाच्या कालावधीमध्ये, जास्तीत जास्त 35 ते 40 वर्षापर्यंत. पण पुढचं जे आयुष्य आहे ते ब्रह्मचर्यामध्ये घालता येतं का नाही? ही विधी न कशाची? शास्त्राची विधी. संसारिकांना ही ब्रह्मचर्य न ठेवणं म्हणजे म्हातारपणापर्यंत ब्रह्मचर्य ठेवू नये त्यांना, असा थोडाच नियम आहे. फक्त लेकरं होईपर्यंतच बायको असते, नंतर माय असती म्हणते. पुन्हा ती माय असते. पण हा विचार फक्त जो परमार्थ करतो का त्यालाच येतंय आणि त्यालाच कळतंय. हे निव्वळ संसारिक आहेत त्यांना कळत नाही. ज्यानं शास्त्र पठण, शास्त्र श्रवण केलंय त्यालाच कळतंय, आहे का नाही? म्हणून तो सुद्धा पुन्हा ब्रह्मचारीच आहे. अहो, रात गई बात गई. म्हणजे होता त्यावेळेस बायको नव्हती, नंतर काही दिवस लग्न झालं, बायको आली, लेकरं झालं, संपलं ते पिरियड. तितका त्याचा सांसारिक पिरियड संपला, नंतर तो ब्रह्मचारीच आहे ना. जेवढं होतं तेवढं प्रारब्ध होतं तेवढं ते संपलं, नंतर ब्रह्मचर्याचंच प्रारब्ध त्यानं पाळावं. म्हणजे ते प्रारब्ध मानावला, प्रारब्धच आहे पण तो क्रियामान करतोय त्याच्यात. तो प्रारब्धात राहायचं तर क्रियामान करतो. मग क्रियामानामध्ये पाप पुण्याची उत्पत्ती आहे का नाही? मग पाप पुण्यच करत राहिला तर तो मुक्त कसा होईल? पाप पुण्य अंगी घेतले जडू ना, वर्म नेणे. हो, पुन्हा वर्म जाणतो का? तो जाणता येते का त्याला? नंतर त्यानं परमार्थच करावा, जाणून घ्यावं, स्वस्वरूपाची ओळख करून घ्यावी आणि हे साधनं उराशी बाळगावेत, म्हणजे त्याला अधिकार प्राप्त होईल ना. म्हणून अपरिग्रह नंतर त्याला, नंतर मुलं बाळ झाल्यावर प्रपंच कोणाच्या हातात जातो? आहे की तोच करतो का नाही? नंतर त्यानं कशाला हव्यास करावा? एकापेक्षा जास्त कशाला हव्यास करावा? समजा त्याला धोतर एक आहे, शर्ट एक आहे, आणि कुठे जायला आणखी दररोजचे 2 घालायला नाही, एखादं गावा पिवाला जायला आहेत ना 3. पण आठवड्याला जायचं आणि नवे कपडे आणायचे, ह्या हव्यास कशाला? अंग झाकण्यापुरतं झालं, काम होण्यापुरतं झालं ना कपडे. पण इकडं काय नाही. पुन्हा तर इतके चाळे लागत येतं, रंगीबेरंगीची पिशवी शिवित आहे.
त्याला काय म्हणते तर कंचुकी का काय म्हणतात ना, चंची चंची. हा, त्याला झालर लावतं रिबिनीची, त्याला पुन्हा कसा वाढायचा. आता तो ते चैन लावायली तर आताचे म्हातारी चैन ते कसा लाविनात. आणि त्याच्यामध्ये काय, त्याच्यात काय काय असतंय माहिती आहे का. लय बकळ मी म्हातारी बघितलीत असे. हा, हे आता पुड्या निघाल्यात ना, पुड्या त्या खाच्या पुड्या गोवाच्या याच्या, ते तमाकूत मिसळून ठेवली. त्याच्यात पुन्हा सुपारी, त्याच्यात लवंग, इलायची. हा, आणि पुन्हा तो दुसऱ्याला म्हणतो खाचं का. हा, का म्हणून खाचं का म्हणतो, बघा मी किती आईस करतो हे दाखवायचंय त्याला. त्याला दाखवायचंय. म्हणजेच त्याच्या ठिकाणी अपरिग्रहता करायची दिली सोडून, आणि तो काय करत बसलाय, परिग्रह करत बसला. है का नाही. नंतर त्यानं ती चंची वापरूच नाही ना, पुन्हा चंची वापरायची काय गरज आहे त्याला. हा, फेकून द्यावी चंची पुन्हा त्यानं. म्हणजे त्याला यम करता येतो, संसारिकाला सुद्धा यम करता येतो. काही काल नाही जमायचं, काही करता येईल, काही नाही करता येईल. पण एक काल असा येतो त्याला यम हा नियम, हा, हे साधन करता येतंय. पण ते टाइम कसं काय झालं की आज झालं ना. मला तर वाटलं हे सगळं होतंय का की आज, हे कधी नाही झालं. याला म्हणतात यम, है का नाही. आता विवेक कायला म्हणायचं, विवेक, कारण हे सांगितलंय योगशास्त्रानं. विवेक हा योगशास्त्रानं काय सांगितलाय, विवेक सांगितलाय. आणि आपण जो विवेक शिकलोत काय विवेक, हा, तो विवेक तो यम सांगितलाय योगशास्त्रानं, तो योग सांगितलाय. म्हणजेच विवेकाला योग हे म्हणायचं, यम समजायचा, आणि यमाला यमाला काय समजायचं, विवेक समजायचं. आहे का नाही. म्हणजे दोन्ही साधनं कसे येतं, विचाराचे आहेत. विचार आहे फक्त तिथं, सत्य आणि असत्य. आहे का नाही. जे सत्य असेल ते घ्यायचं, असत्य टाकून द्यायचं. हाच विवेक आहे का नाही. हा, आसार टाकून द्यायचं, सार ते घ्यायचं. आहे का नाही. आत्माच सत्य आहे आणि बाकी हाच विवेक आहे ना. आहे का नाही. मग या ठिकाणी जे चांगलं आहे, जे चांगलं आहे तेच घ्यायचं सांगायले, तर जे वांगलं आहे ते म्हणजेच विवेक सांगायलेत ना. हा, असा यांचा हा विवेक आहे. आणि हे संसारिकाचा आणि त्याचा फक्त शब्दात बदल आहे, अर्थ तर दोन्हीचा एकच व्हायला आहे ना. आहे का नाही. म्हणून डबल आपणाला हे साधन चतुष्टाय, अनुबंध चतुष्टाय ऐकण्यात आला असं धरायचं. हा, है का नाही. पण भाषा थोडीशी वेगळी निराळी आहे. भाषात फक्त निराळी, पण त्याच्यातला जो काय अभिप्राय आहे तो तेच आहे. मग काय थांबू आता, दुसरं काय ते नियम होणार नाही. तोपर्यंत पुंडलिक वरदे हरे.